माननीय संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सरकार, शशिकांत शिंदेजी, जयंत पाटीलजी, माझे सगळे सहकारी आणि पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना या इलेक्शनमध्ये ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहायला शब्द दिला. गेले 6 दशक बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं. मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की मागच्याच आठवड्यात तामिळनाडूच्या इलेक्शनमध्ये काही चर्चा चालू होत्या दिल्लीमध्ये आणि बारामतीचा आवर्जून उल्लेख झाला. याचं कारण असं की तुमच्या बारामतीकरांच्या विश्वासाने आणि प्रेमाने बारामती एक मोठा रेकॉर्ड लवकर होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना 6 दशक ह्याच बारामतीकरांनी साथ दिली, या देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून यायचा मान हा कुणाला मिळणार आहे तर तो बारामतीकरांना. 60 वर्ष ही परंपरा तुमच्या आशीर्वादाने सुरू झाली. आदरणीय पवार साहेब 6 दशक इथे कार्यरत. त्यानंतर दादांवर मोठी जबाबदारी आली आणि पूर्ण निष्ठेने दादांनी गेले 35 वर्ष या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. ह्या बारामतीकरांनी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष केला, पण बारामतीकरांनी कधी पवारांची साथ नाही सोडली. आणि ह्याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आले की या संपूर्ण इलेक्शनमध्ये माझी तर इच्छा होती हे बिनविरोध व्हावं, इलेक्शनच होतं. म्हणून पहिल्याच दिवशी ज्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं, मी पहिल्या दिवशी चॅनलवर गेले आणि म्हणाले तर वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध झालं पाहिजे. दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले, पण ठीक आहे, आता मतदान होईल, पण हे विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीर्मान तर सांगतात. आपल्या सगळ्यांना एक नंबरला वहिनींचं नाव, चिन्ह आणि बटन, त्या 1 नंबरच्या शेजारचं बटन दाबा. दादाला आदरांजली, श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या ही विनंती करायला द्या. हे दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीबद्दल मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते, 8:40-45ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला. अनेक वेळा पार्थ मी फोनवर बोलतो, म्हणजे इतक्या सकाळी काय फोनवर काढलं. मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलं. म्हटलं डॅडी कशा पडलं त्या प्लेनमध्ये, काहीतरी बोलू नको, चेक कर मी. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होते ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं होतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्याला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनीला माझ्यात तर हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचं, म्हणलं मला नाही हिंमत बघायची. मी डोळे बंद केले, कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर. आपण कशाला वाईट विचार, पण झालं ते झालं. आपण आता एक शब्द सगळ्या बारामतीकरांनी एकमेकाला दिला पाहिजे की दादाची जी स्वप्न आहे ती आपण सगळी एकत्र मिळून पूर्ण करू. दादाची जी बारामतीची स्वप्न आहे
ही सगळी पूर्ण करण्यासाठी जी काही सहकार्य मदत आमच्या सगळ्यांची लागेल ती आम्ही सगळी नक्की करू आणि बारामतीची आन बान आणि शान जी 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिली आहे ती टिकून ठेवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे आणि आमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडेल. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सगळ्यांना शब्द देते की या संघर्षाच्या काळात या इलेक्शनमध्ये आणि तुमच्या या संपूर्ण विकासामध्ये आपण सगळे एकत्र राहू. दादाला मनापासून आदरांजली अर्पण करते, श्रद्धांजली अर्पण करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.